नमस्ते, मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी लॉंग मार्च यशस्वीपणे संपन्न. विरार अलिबाग कोरडवादीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे यासाठी मंगळवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यावर भूमिपुत्रांचा एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना बुलेट ट्रेन बाधित शेतकऱ्यांपेक्षा अधिक कमी मोबदला मिळतो आहे. म्हणजे ज्यांच्या जागा घेतल्यात शेतकऱ्यांच्या बुलेट ट्रेनसाठी घेतलेल्यासाठी आहे त्याला अधिक आहे आणि इतर ठिकाणी कमी आहे आणि तो भेद नसावा, समानता असावी यासाठी बाल्यामामा म्हात्रे खासदार भिवंडी यांच्या नेतृत्वाखाली आर.सी. पाटील ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत हा मोर्चा आयोजित केलेला होता. जोपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असं सुरेश बाळा म्हात्रे व ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील यांनी सांगितलेलं आहे. मोबदला देताना राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी खोडा घालीत असल्याचा आरोप खासदार म्हात्रे यांनी केलेला आहे. या आंदोलनामध्ये भिवंडी तालुक्यातील 14 गावं जी बाधित आहेत त्या गावातील शेतकरी युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा मोर्चा गेलेला होता आणि मोर्चास उद्धव सेनेचे उपनेते विश्वास खळे, खासदार सुरेश बाबा म्हात्रे तसेच आर.सी. पाटील ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते यांनी सहभाग घेतला आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. हे तो फक्त ट्रेलर आहे, हे आंदोलन फक्त एक ट्रेलर आहे. आम्हाला पूर्ण पिक्चर दाखवायचा भाग पडून का ते शासनाला परवानगी नसेल असा इशारा खासदार बाल्यामामा म्हात्रे यांनी दिलेला आहे. भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि खासदार बाल्यामामा म्हात्रे, ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील, शिवसेना उपनेते विश्वासजी थळे हे आग्रही आहेत आणि शासन यामध्ये योग्य ते दखल घेईल. नियमानुसार समानतेने या बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळेल. बाधित शेतकऱ्यांना जर मोबदला मिळाला नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन देखील करण्यात येईल. या मोर्चास जिल्हाधिकारी पांचाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्याच्या मताचे आहेत. मग माशी कुठे शिंकते हा प्रश्न आहे. काही असो तरी शासकीय अधिकारी, कलेक्टर असोत किंवा सचिव असोत यांनी योग्य ती दखल या मोर्चाची घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या या भावनांची कदर घ्या. नाही तर शेतकरी आता भूमिहीन होत चाललेला आहे आणि भांडवलदार माणसं विकासाच्या नावाखाली मोठी होत चाललेली आहे. शासन जर भांडवलदार लोकांना मोठं करत असेल तर शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देऊन मोठं का करत नाही हा प्रश्न आहे. काही असो, खासदार बाल्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते आर.सी. पाटील, विश्वास थळे यांच्या नेतृत्वाखाली आता शेतकरी संघटित झालेला आहे आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही याची दक्षता या ठिकाणी शासनाने घ्यावी अशी अपेक्षा आहे. या संदर्भात भूमिपुत्रांच्या भावना स्थिर आहेत. याबद्दल भूमिपुत्रांचं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.